तर मग सकाळ सकाळ आपल्याला हे गावात कापायचं काम होतं. आता आपलं गावात घराच्या जवळ आहे म्हणून काय आपलं कापिता कापिता ब्रश करायचं चालू होतं. थोडं कापायचं, थोडा वेळ ब्रश करायचा आणि नंतर पुन्हा सुरुवात करायची आणि पुन्हा कापायचं. हे असं करीत करीत नंतर सगळं गवताचा भारा करून टाकला. आणि ह्या गाड्याला आपल्या कांड्या न्यायच्या होत्या आणि म्हणलं शेंडे मग मी नेतो. म्हणलं ओके. तो म्हणला शेंडे राहून दे तुला. म्हणला वजन होईल. म्हणलं बर चालतंय. म्हणलं बरं झालं सांगितलं भाऊ. तिथून गावात आलो तो बाजार होता. हे आमचे क्लासमेट स्वप्नील भैया हे दिसले आम्हाला. ते म्हणले आम्हाला शाळा भ्या शिकले असते तर असे नसते दिवस आले. म्हणलं ते बी खरं आहे बरं का. सावकारला बाजार करायचा होता. मग काही त्यांनी वांगे बटाटे काय असेल ते घेतलं. घेतल्याच नंतर तो म्हणला अरे तू आता लय वेळ हिंडलाय माझ्यासोबत, चला आता म्हणला चहा पाहिजे. तो म्हणला तुला पण फोनवर गडी बिजी होता काय का चालू होतं काय माहिती. चहा पाजला आणि तेवढ्यात आम्हाला 2 गडी दिसले. मी म्हणलं आपलं फ्युचर सावकारला म्हणलं हे बघ असं आहे म्हणलं. आपण काय नाही केलं, आपण दोघं असं शिंडू. तो म्हणला बर. तिथून आपण देवीला आलतो देवीला आपल्या घरच्या होत्या सवासण्या. मग काय भाई आपण वाघाला काही जेवाय नव्हतं दिवसभर. काय आता घरचं का काही खायला येत नाही, काय कुरडई खावा तर खाऊन देत नाहीत घरचे. लय अवघड आहे. तिथं चालली होती पूजा आतमध्ये. मला काय आला कटाळा. मग म्हणलं थांबा मी बाहेरून एकदा नारळ फोडून आलो. बाहेर आलो, नारळ फोडला. नारळाचे 2 तुकडे झाले. मला वाटलं सरळ फुटन काय पण नाही फुटला. तिथं का आधी ते बसायला थोडा वेळ बसलो. बसल्याच्या नंतर बाहेर आलो. म्हणलं थांबा आता त्याच्यावर जाऊ आणि नंतर म्हणलं व्ह्यू बघू कसा आहे. जाता काटे होते. म्हणलं हाऊच म्हणलं लागन सूरज दमानी चल. मग नंतर बघितलं व्ह्यू बघितला आणि व्ह्यू बघूनच आजचा ब्लॉग इथं संपून टाकला.